अंतरावर पार्क व्हायला पाहिजे. म्हणजे मंडळाच्या जवळ पार्क करू नका. आपल्याला कळणारच नाही की वाहन आपण लावलं की अतिक्रमण लावलं, त्यामध्ये आयडी ब्लास्ट होऊ शकतो. त्यामुळे पार्किंग कुठल्या प्रकारे जी पार्किंग आहे, ज्या ठिकाणी आपली आरती होणार आहे किंवा लोक मोठ्या प्रमाणात येणार आहे त्या ठिकाणी पार्किंग त्याला जवळ नसलं पाहिजे. कमीत कमी 100 मीटर 50 मीटरच्या अंतरावर पार्किंग पाहिजे, जेणेकरून एखादी दुर्घटना पण टाळू शकतो. ज्या डीसीपी साहेबांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सर्वांनी पालन करा. आपण दरवर्षी यावर त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट म्हणून शासनाचे आदेश, पोलीस आयुक्तांचे आदेश, त्याप्रमाणे जे तुम्हाला जी परवानगी प्रक्रिया आहे ते आपण आता बऱ्यापैकी सुलभ करत आलेलो आहे. कॉर्पोरेशन सुद्धा 5 वर्षासाठी आता परत नवीन याची गरज पडणार नाही, नवीन अर्ज करायची गरज पडणार नाही असे हे केलेलं आहे. आम्ही सुद्धा सांगितलं की ज्या मंडळ दरवर्षी बसवतात, वर्षानुवर्षी बसवतात, त्या मंडळाला तुम्ही पोलिसांना बोलूच नका. त्याचप्रमाणे त्या पोलिसांना बोलण्याची गरज नाही. त्यांना त्यांचं ज्यावेळेस कॉर्पोरेशन कडून तुम्हाला पत्र आलं किंवा आता ऑनलाईनच येतात त्यांचे पत्र सुद्धा आणि तत्काळ त्यांना ऑनलाईन तुम्ही एनओसी देऊन टाका. परत जागा बघायची किंवा त्या ठिकाणी जायचं त्यांचं बोलवायचं स्टेटमेंट घ्यायची काही आवश्यकता नाहीये. हो, त्या पद्धतीने आमचे अधिकारी काम करत असतील. असं करत की यापुढे जर राहिला असेल काय प्रकारामध्ये त्यांनी करावं. त्याचप्रमाणे कुठल्या प्रकारचं यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत पोलीस आयुक्त महोदयांनी, कुठल्या मंडळाचं हमीपत्र लिहून घ्यायची गरज नाही. त्यांना आपण ज्या परवानगी दिलेली आहे त्याच्यामध्येच त्या अटीशर्ती आपण टाकलेल्या आहे. परत त्याचं हमीपत्र लिहून घ्यायची आवश्यकता नाही. कोणी मंडळाला ते हमीपत्र लिहून घ्यायची आवश्यकता पण नाही. त्याचप्रमाणे आपण दरवर्षी जे फॉर्मॅट म्हणून चालत आलेल्या प्रथा आहेत, नोटीस देतो 149 वगैरे, त्या नोटीस सुद्धा आता देण्याची आवश्यकता नाही अशी आपल्या आजच्या मीटिंगच्या माध्यमातून त्यांना आपण सांगितलेलं आहे. परंतु परत एकदा आपण रिपीट करतो. असं की तुम्ही लोकांनी फक्त आपल्याला जे सूचना तुम्हाला देण्यात येतात जे काही तुम्हाला निर्बंध नाहीये, बरोबर. हा जो उत्सव हा शांततेमध्ये चांगल्या प्रकारे सर्वांना सामावून घेऊन साजरा व्हावा यासाठी या सूचना आहेत की काही दुर्घटना होऊ नये, हे करू नये ते करू नये. आता ते फायरच्या ऑफिसरने सांगितलं कोणासाठी आहे, तुमच्यासाठीच आहे. शेवटी त्या मंडळामध्ये कोण राहणार आहे. गणेश उत्सव एवढा मोठा आहे, त्यामध्ये आता तुम्ही 2 शब्द तुमच्या चॅनलसाठी काय बोलणार. महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई शहरामध्ये गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे. गणेश उत्सवासंदर्भामध्ये हा सर्वात मोठा उत्सव आपला आहे. राज्य शासनाने राज्य उत्सव म्हणून मान्यता दिलेली आहे. मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा गणेश उत्सव आपण साजरा करतो. त्या अनुषंगाने आज या ठिकाणी परिमंडळ 6 मधील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आपण आयोजित केली होती. त्या शासनाने त्याप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांनी ज्या वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत गणेश उत्सव शांततेमध्ये सौहार्द वातावरणामध्ये साजरा करण्यासाठी त्या सूचना आम्ही त्यांना दिल्या. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी, फायर ब्रिगेडचे अधिकारी यांनी त्यांच्या सर्व अडीअडचणी त्यांच्या जाणून घेतल्या. त्या अडीअडचणी निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा गणेश उत्सव चांगल्या वातावरणामध्ये साजरा करण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. सर, आता ईद मिलादुन या मुस्लिम लोकांचा पण सण आहे, त्याच्याबद्दल यावर्षी ईद मिलाद हा 5 तारखेला साजरा केला जाणार आहे. परंतु त्या अनुषंगाने ज्या मिरवणुका निघणार आहे असा निर्णय झाल्याचे आम्हाला माहिती आहे की त्या 5 तारखेच्या ऐवजी 8 तारखेला मिरवणुका निघणार आहेत. म्हणजे गणेश मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर ह्या ईद मिलादच्या मिरवणुका निघणार आहेत. खूप चांगला निर्णय या संदर्भात झालेला आहे. त्यासाठी मी सर्व संबंधितांचे आभार व्यक्त करतो. आणि जनतांसाठी काय तुम्ही एक निरोप द्याल. दोन्ही उत्सव एकत्र आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये आपण एकत्र साजरे करत आहोत. आणि मागच्या वर्षी सुद्धा हा दोन्ही उत्सव एकत्र आले होते, त्यावेळेस सुद्धा शांततेमध्ये हे दोन्ही उत्सव पार पडले होते. मला खात्री आहे की यावर्षी सुद्धा ईद मिलाद आणि गणेश उत्सव हा एक शांततेमध्ये साजरा होईल.